नमस्कार मंडळी, मी पूनम तुमचं स्वागत करते. तर ऋत्विकाला आहे आता शाळेतून आणि तो त्याची बरीचशी कामं स्वतः करायला लागला आहे. जसे शूज काढणे, शूज घालणे, सॉक्स घालणे. तर बघा हा आता शाळेतून आल्यावर लगेच आंब्यावर ताव मारलेला आहे त्याने. कसं आंबे खातोय बघा. त्याचे आंबे म्हणजे एकदम फेवरेट आहे. तो जेवायला जरी बसला तरी आंबे खाऊन पोट भरवतोय. आणि दुपारच्या वेळेला हा झालेला थोडासा पाऊस. आमच्या इकडं अशा पावसाला म्हणतायत सलाईन झालंय. काही ठिकाणी म्हणतायत बुरबुर झाली आहे. तर तुमच्याकडे अशा पावसाला काय म्हणतात? कमेंट करून नक्की कळवा. आणि हा बघा हा संध्याकाळच्या वेळेला ऋतूने घातलेला हा भातुकलीचा खेळ तुम्हाला आवडलाय का बघा. त्याने गहू भिजत घातले कुंकुवाच्या पाण्यात आणि त्याचा चहा बनवला आहे. असा चहा तुम्हाला आवडतोय का? नाही ना? मला पण नाही आवडत. कारण हा आहे त्याच्या भातुकलीच्या खेळामधला चहा. एकदम खोटा खोटा. लहान असताना असे छोटे छोटे खेळ कोण खेळलेला आहे? तुम्ही खेळलेले आहेत ना? मी पण असे खेळलेले आहे, पण याच्यासारखे नक्कीच नाही. हा खूप विचित्र आहे आणि याचे खेळ पण याच्यासारखे खूप विचित्र असतात. हा काय करेल याचा भरोसा नसतो. आणि हा दिसायला एकदम असा क्यूट आहे ना, मला खूप आवडतं. बघा कसा हसतोय. आता काय चाललंय बघा. बघा हा तुमच्यासाठी हा आहे गरमागरम चहा रेडी. घरामध्ये पसारा घालणं ही एक कला आहे या दृष्टिकोनाचा आहे हा आमचा ऋत्विक. आणि घरात पसारा नसला तर त्याला बिलकुल पण करमत नाही आणि त्याच्याबरोबर तर मला पण नाही करमत घरात पसारा दिसल्याशिवाय. जर पसाराच नसेल घरात तर आवरणार काय आई? आईला काम पण पाहिजे ना काहीतरी, म्हणून तो असा पसारा घालत असतो. हे बघा त्यांनी बनवली आहे आता पेप्सी. पेप्सी कुणाला आवडते त्यांनी लाईक करा, कमेंट करा. आणि हो, तुम्हाला आमचे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक कमेंट करत जा. आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन जर असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा जर तुम्हाला ही पेप्सी आवडत असेल तर याची रेसिपी पण आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊ. बाय बाय.